आपल्या सर्वांना टायपिंगचा LMS लॉगिन आयडी पासवर्ड मिळालाच असेल. तर लॉगिन कसं करायचं हे आता मी दाखवतो तुम्हाला. तर सर्वात आधी कुठला एक ब्राउझर ओपन करा, शक्यतो गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स हे ओपन करा आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये. इथे मी टाईप करतो MSCE पुणे LMS.in. वेबसाईट ओपन करा. आता वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला लॉगिनचा ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा आणि जो आपल्याला मिळाला आयडी आणि पासवर्ड जो आहे तो इथं टाईप करून साइन इन सिक्युअरली वर क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपलं लॉगिन चालू होईल. आता लॉगिन चालू झाल्यानंतर डाव्या साईडला इथं माय कोर्स नावाचा ऑप्शन दिसेल. आपला कोर्स बरोबर आहे का तो चेक करा. त्यांचा मराठी 30 असेल किंवा इंग्लिश 30 असेल किंवा इंग्लिश 40 असेल, हे सगळे कोर्सेस इथं दिसतील. ज्यांचे 2 कोर्स असेल त्यांचे 2 कोर्स दिसेल. ज्यांचा एक कोर्स आहे, समजा आता एका विद्यार्थ्याचा जर लॉगिन केलं आहे, याचा कोर्स फक्त इंग्लिश 30 हा कोर्स आहे, ठीक आहे. तर त्यानुसार इथं त्यांचे कोर्सेस दिसेल. यानंतर लर्निंग मटेरियल ऑप्शन दिसेल तुम्हाला. यामध्ये काही महत्त्वाचे असाइनमेंट्स व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. इथं बघा, मी व्ह्यूवर क्लिक करतो. 2 ते 3 सेकंदात व्हिडिओ स्टार्ट होतो. तर अशा पद्धतीने सगळे लर्निंग आपल्याला करायचे आहेत. दररोज आपले 3 व्हिडिओ होतात. जसं की हा एक ओपन झाला असेल, पुन्हा मी लर्निंग मटेरियल मध्ये जातो. इंग्लिश 30 म्हणजे माझा जो कोर्स आहे तो मी निवडतो. असेसमेंट 1 मध्ये इथं एक व्हिडिओ पाहिला असेल, हा दुसरा, तिसरा, असे खूपशे चांगले कंटेंट्स यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत. असाइनमेंट 2 मध्ये लेटर कसं बनवायचं, स्टेटमेंट, ईमेल, फॅक्स ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर असेसमेंट 3 मध्ये पण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट ब्राउझिंग असेसमेंट, ऑफिस 10 आणि काही कम्प्युटर सिलेबसचे कंटेंट उपलब्ध करून दिले आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने दररोज तुम्ही किमान 3 व्हिडिओज पहा. आता व्हिडिओज पाहून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर इथं अनलिमिटेड प्रॅक्टिस नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर अनलिमिटेड प्रॅक्टिस मध्ये इथं पुन्हा एकदा मी क्लिक करतो आणि यामध्ये आता मला कुठल्या कोर्सची किंवा कुठल्या समजा आता मला इंग्लिश 30 चा माझा कोर्स आहे, त्याची मला प्रॅक्टिस करायची आहे. तर इथं बघा 4 ऑप्शन तुम्हाला उपलब्ध दिसेल. जसं की स्पीड पॅसेज तुम्हाला दिसेल. आता मी स्टार्ट करून दाखवतो तुम्हाला. 10 सेकंदात हा स्पीड पॅसेज लगेच सुरुवात होईल. तुमची इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर इझिली हे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील आणि खूप फास्ट ओपन होईल. इथं तुम्ही इझिली बघा झूम आउट वगैरे करू शकता, पॅसेज ऍडजस्ट करून ठेवू शकता. इथं उजव्या साईडलाही तसंच आहे. समजा मी टाईप केलं असेल काही आणि समजा माझं पॅसेज पूर्ण झालं आहे, तर मी इथं जनरेट रिझल्ट वर क्लिक करू आणि ओके वर क्लिक करतो. ओके वर क्लिक केल्यानंतर एक फाईल तो विचारेल सेव्ह करायची आहे का, तर मी सेव्ह वर क्लिक करतो आणि जी सेव्ह झालेली फाईल आहे ती ओपन करतो. तर या फाईल मध्ये काय दिसेल, जे काही मी टायपिंग केलं असेल, इथं बघा असं तुम्हाला मेसेज दिलेस, प्रत्येक पीसी वर असा एरर येणारच आहे. तर अशा ऑप्शनला काय करायचं, आपल्याला ओके करायचं आहे आणि इथं येस करायचं आहे, ठीक आहे. तर किती शब्द तुम्ही टाईप केले, किती मिस्टेक्स होते, हे सगळे तुम्हाला रिपोर्ट या वर्डच्या फाईलमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. जसे की कुठला शब्द तुम्ही लिहिला पाहिजे नव्हता किंवा कुठला शब्द चुकला आहे, हे सगळं काउंट होणार आहे. इथं किती मिस्टेक दाखवतात. आता मी टाईप काहीच केलं नाही, फक्त द टाईप केलं होतं. स्कोरिंग तो इथं तुम्हाला दिसेल, 40 पैकी किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहेत, ठीक आहे. इथं मी एकदा एक्झिट करतो. एक्झिट झाल्यानंतर पुन्हा अनलिमिटेड प्रॅक्टिस वर जातो मी. इथं माझा कोर्स मी निवडतो. आता यांचे 2 कोर्स आहेत, ज्यांचा इंग्लिश 30 आणि इंग्लिश 40 आहे, तर दोन्ही कोर्स इथं उपलब्ध होतील. ज्यांचा मराठी 30 आणि इंग्लिश 30 आहे, ते पण इथं कोर्स उपलब्ध होतील. यानंतर स्टेटमेंट, ऑब्जेक्टिव्ह पण इथं उपलब्ध करून दिले आहेत. ईमेल ची प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल, लेटरची प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल, ठीक आहे. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींची तुम्हाला प्रॅक्टिस छान पद्धतीने करता येणार आहे. आता मराठीचं कसं करणार, तर इथं बघा डाउनलोडचा एक ऑप्शन आहे, डाउनलोड कीबोर्ड हा तुम्हाला ऑप्शन उपलब्ध झाला असेल, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचा मराठी
हा विषय आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर डाउनलोडवर क्लिक करून तो कीबोर्ड हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. इथं बघा डाउनलोडमध्ये फाईल ही डाउनलोड झालेली दिसेल. आता या फाईलला मी काय करतो, राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करतो. ठीक आहे. तर बघा हे ओपन झालं आहे. आता समजा मला पॅसेज टाईप करायचा असेल तर पुन्हा मी अनलिमिटेड प्रॅक्टिस मध्ये जातो. पॅसेज स्टार्ट करतो एकदा. बघा हे क्लोज करू नका. ठीक आहे. आणि मराठी टायपिंग करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर कॅप्स लॉक हे ऑन करायचं आहे. तर इथं मी क्लिक करतो, कॅप्स लॉक ऑन करतो. इथं तुम्हाला दिसेल बघा, विनील कीबोर्ड इज अनेबल. तर बघा अशा पद्धतीने मला मराठी टायपिंग करता येत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकता, मराठी ज्या विद्यार्थ्यांचा मराठी कोर्स आहे त्यांनी मराठीची प्रॅक्टिस करू शकता, ज्यांचं इंग्लिश आहे त्यांनी इंग्लिश पण खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. आता यानंतर इथं तुम्हाला प्रॅक्टिस रिपोर्ट दिसेल. आतापर्यंत तुम्ही कुठल्या गोष्टींची प्रॅक्टिस केली आहे, जसं की इथं दिसेल तुम्हाला ईमेलचं केलं आहे किती वाजता, 10 तारखेला 9:21 ईमेल ओपन केलं होतं. स्टेटमेंट स्पीड पॅसेज किती वेळा केला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे. तर धन्यवाद. तर अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा तुमचं प्रॅक्टिस झाली असेल तर इथं लॉगआउटवर क्लिक करून लॉगआउट करून ठेवा.